डोळे फक्त प्रियजनांना शोधत होते. वैष्णवी देवीला जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला. दर्शनासाठी वैष्णवी देवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या बसवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला. 9 जूनला झालेल्या या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 3घांचा मृत्यू झाला, तर हल्ल्यानंतर लगेचच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खड्ड्यात पडली. त्यामुळे इतर 7 भाविकांचाही जागीच मृत्यू झाला. ही बस शिवखोडा मंदिरापासून खटरा येथे मा वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा हाच गट राजौरी, पुंछ आणि रियासीच्या वरच्या भागात लपून बसला आहे. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू करताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खड्ड्यात पडली. खड्ड्यात पडून अनेक प्रवासी जखमी झाले असून सुमारे 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आता मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. मात्र सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दहशतवादी हल्ल्यात 2 प्रकारची शस्त्रे वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक SSP मोहित शर्मा यांनी या घटनेबाबत एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये ते म्हणाले, रविवारी दहशतवाद्यांचा एका गटाने रियासी जिल्ह्यातील रनसू भागातून येणाऱ्या प्रवासी बसवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पवनी रियासी येथील खांडा भागात खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून बाकीचे जखमी झाल्याची भीती आहे. ते पुढे म्हणाले, बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर दल घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे.